आयोजन होतं। शिवसेनेची परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम आज या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमाने होतंय। माझे मित्र आणि शिवसेना सचिव सिद्धेशजी कदम यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन करतो। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन इथे गोरेगावमध्ये करण्यात आलेलं आहे। आज मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत इथे। मला वाटतं आरोग्य एक असं आहे की बाबा त्याच्यासाठी कोणी कुठलं प्लॅनिंग करत नसतं। आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स जो आहे तो आरोग्यामध्ये सगळ्यात जास्त होतो। मला वाटतं या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमाने कोणाला चष्मा पाहिजे, कोणाला काठी पाहिजे, कोणाला मानेचा पट्टा पाहिजे, कोणाला व्हीलचेअर पाहिजे, तर गरीब रुग्णांना खूप मोठा आसरा जो आहे या आरोग्य शिबिराच्या माध्यमाने होतो। त्यांचे रेग्युलर टेस्टिंग जे आहेत करायचे असतात, त्या टेस्ट जे आहेत त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमाने आपण करत असतो। आणि एक चांगला उपक्रम जो आहे तो इथे त्यांनी राबवला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त। सिद्धेश कदम यांचे वडील म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो। फक्त रामदासांचा मुलगा म्हणून नाही, तर सिद्धेश कदम यांनी स्वतःची ओळख महाराष्ट्रात दिलेली आहे। म्हणजे बापाच्या कुबड्या न घेता स्वतःच्या ताकदीभोवती जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा ही कशी केली पाहिजे ह्यात सिद्धेश कदम यांच्याकडून शिकावं असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही। सिद्धेश कदम यांनी कोकणामध्ये देखील शेकडो शिबिर असे घेतले। कोकणातल्या गरीब माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये ही आरोग्य शिबिराची मदत मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। आणि आज देखील आपण या ठिकाणी गोरेगावला पाहतोय, या सबबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या वस्तूची आवश्यकता आहे ते सगळं अगदी डोळे तपासणीपासून, मोफत चष्मेपासून, महिलांच्या आजारापासून, अगदी कर्करोग तपासणीपासून, बाळरोग चिकित्सा असू देत, दंत चिकित्सा असू देत, मोफत खुर्च्या असू देत, काय त्याला म्हणतो आपण वॉकर चेअर, कमरपट्टे, या सगळ्या गोष्टी आज इथं या शिबिरामध्ये मोफत दिल्या जात आहेत। मला अभिमान वाटतोय हे महाशिबिराच्या माध्यमातून महापुण्याची कमाई ही सिद्धेश कदम यांच्याकडून होते। याला जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा यालाच आपण म्हणतो। मला अभिमान वाटतोय सिद्धेशाचा, आणि असंच काम भविष्यामध्ये फक्त मुंबईमध्ये नको तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे शिबिर व्हावी। आणि शेवटच्या माणसाला आवश्यकता असणारी या शिबिराच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तू असतील त्या अगदी कानामधले यंत्र देखील सिद्धेश कदम मोफत देत आहे ते मला कळलं, अतिशय आनंद झाला। तर असंच सेवा त्याच्या हातून घडो असे त्याला मी शुभेच्छा देतो। आजपर्यंत भूतो न भविष्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं नव्हतं। त्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी सिद्धेश कदम साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं। जवळपास 7 ते 8 हजार लोकांना कमरेचे पट्टे, गळ्याचे पट्टे, व्हीलचेअर अशा वस्तूंचे या ठिकाणी वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर विविध आजारांवरती त्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने त्यांना मदत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जवळपास आतापर्यंत 200हून अधिक लोकांनी रक्तदान केलेलं आहे। आणि बाकीचे डोळ्याची तपासणी, इतर सर्व आजारांवरची, महिलांच्या आजारांच्या चाचणी, या सगळ्या मोठ्या प्रमाणावर सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी आहे। आता आपण घड्याळात बघाल 3:30 वाजले। असं कुठेही आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही अनेक वर्ष आयोजित केलं, पण याच्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिराला लोकांचा जनप्रतिसाद, त्याशिवाय पक्षाच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी जी भेट दिलेली आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांपासून आमदार प्रकाश सुर्वे, मीनाताई कांबळी, शीतलताई म्हात्रे, आमच्या मनीषाताई, आमदार शीलताई गोरे, किरण पावसकर व सर्वच आमचे इकडचे सगळे उत्तर पश्चिम लोकसभेचे नगरसेवक, आमदार, या सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळ देऊन कार्यक्रम अगदी साजेसा असा पूर्ण पार केलेला आहे। थोड्या वेळात मुख्यमंत्री साहेब येतात, आमचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब येतात, त्यांची आम्ही वाट पाहतो। मध्ये सतत जनप्रतिसाद हा शिवसेनेला अधिक आहे। आज सुद्धा आपण पाहिलं की आमच्या कामामुळे अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश करतात आहे। मोठ्या प्रमाणात दिंडोशीमध्ये शिवसेनेची ताकद वाढते आहे आणि या वाढत्या ताकदीचं हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आजचं आरोग्य शिबिर। आणि मी बाहेरून येताना देखील पाहिलं अनेक लोक औषधं आणि
वैद्यकीय वस्तू घेऊन जाताना पाहिलं. सिद्धेशनी मला सांगितलं की कुठलं लाईन गेलं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज आपण इथे उपस्थित आहात. या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनापासून आपले आणि वैद्यकीय सेवा हे अतूट नातं. आज सिद्धेश कदम यांचं अभिनंदन करतोच आणि त्याच्या सर्व टीमचे म्हणजे बाळासाहेबांच्या त्यांना जेव्हा ॲम्ब्युलन्सची गरज लागली तेव्हा ती शिवसेनेची ॲम्ब्युलन्स त्यांना मिळाली. म्हणजे रुग्णवाहिका रुग्णसेवा हे शिवसेनेचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारमध्ये देखील आरोग्य विभाग आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण अनेक योजना राबवल्या. महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाची. आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील आयुष्यमान भारत 5 लाख केला. त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये दिला होता. पण तुमच्या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये दिले. माझ्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीची पत्रकार यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे सुपुत्र आणि आपले लाडके माझ्या डॉक्टर दीपक सावंत साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी नगरसेवक शब्द उड्डाणे, विभाग प्रमुख सुभाष कांता सावंत यांच्या सेवेसाठी इथे हजर आहेत. आपण दिलेले या आपत्ती आपण थोडं